आज करूयात मुलांच्या डब्यासाठी अगदी पटकन होईल अशी हेल्दी गोड पोळी आणि उपीट। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं, त्यात 1 वाटी जाड रवा घालून मंद ते मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलं। आता लगेचच त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप, जिरे, मोहरी, शेंगदाणे छान असे भाजले की कांदा घालायचा। कांदाही थोडंसं परतून झालं की हिरवी मिरची, मटारचे दाणे, बारीक चिरलेला गाजर, कढीपत्ता, अगदी थोडेसे मीठ घालून परतून घ्यायचं। आता लगेचच भाजलेला रवा घालायचा। जेवढा रवा आहे त्याच्या 2.5 पट पाणी घालायचं। चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून 7 ते 8 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घेतलं की छान असा मस्त चवदार हेल्दी उपीट तयार झाला। आता पोळीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, 2 काजू, 2 बदाम, वेलची, आवडीनुसार गुळ घालून जसा खवा असतो ना तसा एकदम छान असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे पोळी खायला खूप छान टेस्टी अशी लागते। आता गव्हाच्या पिठामध्ये जसं आपण पुरण भरतो तशा पद्धतीने भरून व्यवस्थित बंद करून दोन्ही साइडनी पोळीला थोड्याशा तुपामध्ये पोळी दोन्ही साइडनी खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची। अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपला हेल्दी असा पौष्टिक असा हा डबा बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता, मुलांना सुद्धा खूप आवडेल, हेल्दी सुद्धा आहे, पौष्टिक। रेसिपी आवडल्यास फॉलो करायला विसरू नका।